नमस्कार. आपल्याला काल आमच्या प्रचार सभेच्या निमित्ताने आपल्या समोर मी एक विषय ठेवला होता. तो म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार सौ शिल्पा यतीन खोत यांनी कुणबी मराठा हे जे जात प्रमाणपत्र दिलंय ते खोटं आहे. आणि ते कसं खोटं आहे हे मी काल तुम्हाला सांगितलं होतं की मी तुम्हाला पुराव्यानिशी आपल्या समोर ठेवणार आहे. हे सांगत असताना तुम्हाला सुरुवातीलाच मी सांगतो, याच्यामध्ये कोणीही म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही नेत्यांनी त्यांना मदत केलेली नाही किंवा भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही नेत्यांनी, मग ते पालकमंत्री असू दे, कुठलेही नेते असू दे, कार्यकर्ते असू दे, पदाधिकारी असू दे, ह्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा अजिबात हात नाही. हे मी सुरुवातीलाच आपल्याला नमूद करतो, त्याची नोंद आपण घ्यावी. जे काय केलंय नवरा बायकोनी केलंय आणि ते काय काय केलंय हे मी तुमच्या समोर ठेवतो. जी वंशावळ शिल्पा यतीन खोत यांनी माननीय कार्यकारी दंडाधिकारी साहेब कुडाळ यांच्या समोर अशी केली आहे. सौ शिल्पा यतीन खोत विवाहापूर्वी शिल्पा सुधाकर परब, वय वगैरे वगैरे, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग, आज मुक्काम कुडाळ येथे पुढील प्रमाणे दृढपूर्वक याद्वारे कथन करीत आहे की खाली वंशावळ आहे, त्याच्यामध्ये खापर पंजोबा विठ्ठल भिकाजी परब, त्यांना 2 मुलं महादेव विठ्ठल परब आणि भिकाजी विठ्ठल ब्रॅकेट विठू परब हे पणजोबा. महादेव विठ्ठल परब यांना विठ्ठल महादेव परब म्हणजे आजोबा, त्याच्या खाली सुधाकर विठ्ठल परब म्हणजे वडील, आणि काकांची बाजू राजाराम भिकाजी परब हे चुलत आजोबा. त्याच्यामध्ये आश्चर्य करणारी गोष्ट अशी आहे, त्यांनी स्वतःच्याच अर्जामध्ये असं लिहिलंय की सौ शिल्पा यतीन खोत विवाहापूर्वी शिल्पा सुधाकर परब वरील प्रमाणे माझी रक्तसंबंधित वंशावळ आहे, माझी जात हिंदू कुणबी हीच आहे. सदरील प्रतिज्ञापत्र मी माझ्या हिंदू कुणबी या इतर मागास प्रवर्गातील जात प्रमाणपत्राच्या पडताळणीचे काम करीत आहे. मला मिळाला आहे, माझ्याकडे आहे, मी हिंदू कुणबी मराठा आहे असं ते लिहित नाही. पडताळणीचे काम सुरू आहे हे स्वतःच्या अर्जामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. हे तुम्हाला मी देतो. त्यानंतर त्यांच्याच अर्जामध्ये दुसरं पान तेच म्हणतायत स्वतः, सदरील त्यांचे जन्मनोंद उतारावर त्यांचे नाव भिकाजी बाप विठू भिकाजी परब असे नमूद असून भिकाजी यांचे बाप विठू भिकाजी परब हे आहे. बाप हे नाव नसून त्यात ते वडील आहेत असा उल्लेख करण्यात आला आहे. ह्याच्यात तुम्हाला काय कळलं मला माहीत नाही, त्यांची वर्डिंग आहे. हे आता तुम्ही तुमच्या सद्विवेक बुद्धीमध्ये ह्याचं विश्लेषण तुम्हीच करून सांगा नेमकं काय अर्जामध्ये लिहिलं आहे ते. त्यानंतर मोदी लिपी, कालच माझ्या भाषणामध्ये लिहिलं, हे त्या मोदी लिपीचं डॉक्युमेंट हे तुम्हाला मी देणार आहे. त्याचं ट्रान्सलेशन त्यांचं ट्रान्सलेशन केलंय कोणी? सौ स्वरा सुहास साटम, मोदी जाणकार हे त्यांचं पद. आणि मोदी लिपी टू मराठी ट्रान्सलेशन झालंय कधी? 17/10/2025. मग त्यांनी काय केलं? पहिला अर्ज केला कुडाळ SDO कडे. तो अर्ज कधी केलाय? 3/11/2025.
माननीय उपविभागीय अधिकारी महसूल कुडाळ यांच्याकडे तारीख 3/11/2025 रोजी अर्ज क्रमांक वगैरे वगैरे केला आहे। ही कॉपी तुम्हाला मी देतो। आता जर ऑनलाईन तुम्ही बघितलात ह्या अर्जाचं झालं काय, आज पण जो अर्ज 3/11/2025 SDO कुडाळ सेंट ॲट 5 PM 18:57 त्याच्या समोर लिहिलंय महादेव विठ्ठल परब यांचे वडील विठ्ठल भिकाजी परब असल्याबाबतचा कुडाळ तालुक्यातील पुरावा सादर करावा। ती केस अजूनपर्यंत पेंडिंग आहे। मग सौ शिल्पा यतीन खोत, लग्ना अगोदरचं नाव शिल्पा सुधाकर परब, यांचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आहे। स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट मध्ये जात लिहिली आहे हिंदू मराठा, जन्म आहे वेंगुर्ल्याचा। त्यांचे वडील, त्यांचा एक उतारा आम्हाला मिळालेला आहे। श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग, जनरल रजिस्ट्रार उतारा। पूर्ण नाव सुधाकर विठ्ठल परब, जात व पोट जात हिंदू मराठा, जन्मस्थळ कालेली कुडाळ। आता तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी ही सगळी नावं जी आपल्यासमोर वाचून दाखवली, म्हणजे खापर पंजोबांपासून ते वडिलांपर्यंत। आता येतो मी त्यांच्या पणजी आत्तेवर। पणजोबा झाले, आता त्यांना 2 बहिणी। त्यांचं नाव, एकीचं नाव बया विठू परब आणि दुसरीचं नाव हौसाबाई शिवराम परब। नाव काही असू दे, तुम्हाला त्यांची जन्मतारीख सांगतो। बया विठू परब यांची जन्मतारीख आहे 31/12/1914 आणि हौसाबाई शिवराम परब यांची जन्मतारीख आहे 1819, म्हणजे 95 वर्षाचा फरक आहे 2 बहिणींमध्ये। म्हणजे खापर पंजोबा कितीचे झाले? जेव्हा, म्हणजे मला माफ करा, जेव्हा दुसरी बहीण जन्माला आली तेव्हा त्यांचं वय किमान 100 असावं, असा याचा अर्थ होतो। सगळं फ्रॉड, हे डॉक्युमेंट आहे, हे त्यांनीच अर्ज केलेला आहे। तहसीलदारांनी त्याच्यावरती उत्तर दिलेलं आहे। आणि हे ते कास्ट सर्टिफिकेट जे 7/11/2025 कास्ट सर्टिफिकेट, आणि ज्या अर्जावर आमचं म्हणणं फेटाळलं गेलं त्याच्यावरती निर्णय अधिकारी जे कोण होते त्यांची ऑर्डर वाचतो मी, फक्त 2 लाईनी वाचतो। ती ऑर्डरची कॉपी पण मी तुम्हाला देतो। ही बाब निवडणूक निर्णय अधिकारी या स्तरावरील नाही, त्याकरिता हा अर्ज फेटाळण्यात येत आहे। त्या स्तरावरती नाही म्हणजे हे बरोबर आहे असं कुठेही, किंवा चूक आहे असं कुठेही निर्णय अधिकारी म्हणत नाही। पुढे आम्ही काय करणार याच्यावर ते तुम्हाला सांगतो, पण हे सगळे डॉक्युमेंट मी जे तुम्हाला दाखवले ते खोटे आहेत, हे आता मला काही वेगळं सांगायची काही गरज नाही। पण त्याला कुठले प्रूफ पाहिजे, ऑथेंटिकेटेड डॉक्युमेंट पाहिजे, ते मी तुम्हाला सांगतो। आता वरवड्यात गेले, ते म्हणतात आम्ही वरवड्याचे। तर वरवड्यामध्ये सदर अर्जासोबत त्यांनी वरवडे गावातील रहिवासी असल्याबाबत कोणतेही कागदोपत्री पुरावा सादर केलेला नाही की मी वरवड्याचा आहे किंवा मी वरवड्याची आहे किंवा माझे वडील, पंजोबा, आजोबा वरवड्याचे आहेत, कुठलेही कागदपत्र नाही। त्यांच्या वडिलांचे डिटेल, आता घरपत्रक उतारा असतो, असेसमेंट म्हणतो आपण ज्याला, तो कुठला आहे? कालेलीचा, कधीच बदलला नाही। तो सुरुवातीपासून आजोबांपासून पंजोबांपासून कालेलीचा आहे।
आता सर्वात महत्वाचं, जातीचं जेव्हा आपण प्रमाणपत्र मिळवण्याकरिता प्रयत्न करतो ना, तेव्हा काय आवश्यक असतं? महसुली पुरावा जो अजून दाखल नाही, दाखल असलेला फेरफार, यावरून वंशावळीमधली भिकाजी विठ्ठल परब हे अर्जदार सुधाकर परब यांचे चुलत पंजोबा आहेत असल्याचा कुठलाही दावा नाही. म्हणजे हे दोघं भाऊ आहेत असाही कुठला पुरावा नाही, किंवा सुधाकर परब त्या वंशावळीमध्ये कुठल्या तरी कुणबी नातेवाईक त्यांचे होते, कुठलाही पुरावा नाही. गाव नमुना नंबर 14, भिकाजी यांचे वडील विठू भिकाजी परब असे नमूद आहे. सदर विठू आणि विठ्ठल या नावामध्ये फरक आहे. सदर फरक दर्शविणारा एकच व्यक्ती असल्याचा कुठलाही कागद पुरावा नाही. या व्यक्ती हाच आहे असा एकही कागद पुरावा नाही. शिल्पा खोत व त्यांचे वडील हे कालेली इथे रहिवासी आहेत. विठ्ठल महादेव परब हे त्यांचे आजोबा आहेत. हे देखील कालेलीमध्ये सिद्ध होतं, वरवड्यात सिद्ध होत नाही. म्हणजे ज्यांनी जो पुरावा दिलाय तो. आता त्याच्या पुढे शिल्पा खोत यांचे आधार कार्ड मालवणचे आहेत. त्यांनी जो अर्ज दिलाय तो कालेलीमध्ये रहिवासी असल्याचा दिलाय, म्हणजे तिकडेही खोटं. आता जे व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट ते दाखवत आहेत तुम्हाला, त्याच्यामध्ये वरोडे ग्रामपंचायत मधली किंवा वरोडे ग्रामपंचायत मधलं घरपत्रक उतारा इकडे कुठेही डॉक्युमेंटेशन मध्ये जोडलेलं नाही. चुलत आजोबा भिकाजी विठू परब हे अर्जदार सुधाकर परब यांचे चुलत आजोबा आहेत याचा कुठलाही पुरावा कणकवली किंवा कुडाळ किंवा सिंधुदुर्ग असा कुठेही मिळालेला नाही. त्याचा कुठलाही दस्तावेज नाही. आणि म्हणून एकंदरीत हे स्पष्ट होतं की त्यांचा कणकवलीशी काही संबंध नाही, त्यांचा कालेलीशी संबंध दिसतो. पण कालेलीला जो संबंध दिसतो तो कुठेही कुणबी आहेत असा कुठेही संबंध दिसत नाही. कुठलाही कागदपत्र त्याला जोडलेला नाही, गावाचा कुठलाही कागदपत्र जोडलेला नाही, फेरफारामध्ये कुठे दिसत नाही. असे हे सगळे पुरावे हेच दर्शवतात की त्यांचं जात प्रमाणपत्र सौ शिल्पा यतीन खोत यांचं 100% खोटं आहे. त्यांनी खोटं दाखवून उमेदवारी मिळवलेली आहे. त्यांनी बीजेपी सारख्या इतक्या मोठ्या पक्षाला पण खोटं सांगून उमेदवारी घेतलेली आहे. ते जनतेशी खोटं बोलतायत. त्यांना थोडी जरी काहीतरी असेल तर त्यांनी आत्ताच जनतेची माफी मागावी, कारण का कोर्टामध्ये आपलं पिटिशन पोचलेलं आहे. येणाऱ्या काही दिवसामध्ये त्यांना नोटीस देखील येईल. त्याच्यामध्ये कुठेही सिंधुदुर्गाचं नाव खराब व्हायला नको, कारण का आता कोल्हापूर बेंच आहे. तुम्ही आत्ताच ह्या सगळ्या विषयाची दखल घ्या, संबंधित उमेदवारांना सांगतोय. खोटं करून तुम्ही उमेदवारी मिळवलीत, आता तुम्ही जनतेची मतं मिळवायला जे जाताय हे जनतेला कळावं की किती खोटारडेपणा हा चाललाय. आणि जसं मी सांगितलं, ह्यामध्ये कुठलाही भारतीय जनता पक्षाचा नेता नाही, त्यांचा कुठला रोल नाही, पालकमंत्र्यांचा रोल नाही, कुठल्याही पदाधिकाऱ्यांचा रोल नाही. हा फक्त आणि फक्त या नवरा बायको हे जे उमेदवार आहेत ते आणि त्यांचे मिस्टर जे आहेत यतीन खोत यांनी केलेला हा सगळा कर्मकांड आहे. आपल्याला काय मिळवायचं होतं हे सगळं करून, जसं मी काल बोललो, तुम्ही 7 नोव्हेंबर पर्यंत 2025 मध्ये तुम्ही मराठा होतात, तुम्ही एका दिवसात ओबीसी झालात. तुम्ही दोन्ही समाजाला वेदना दिलेल्या आहेत. तुम्ही दोन्ही समाजाला वेदना दिलेल्या आहेत. हे पाप करू नका.
आता जरी कुठे असेल काहीतरी मनामध्ये की नाही आपण खोटं करून मैदानात उतरलेलो आहे, आपण आताच जनतेची माफी मागितली पाहिजे, तर आताच तुम्ही माफी मागा. हे सगळे डॉक्युमेंट मी तुम्हाला देणार आहे. सगळे डॉक्युमेंट तुम्ही व्हेरीफाय करून घ्या. ह्याच्यातलं एक जरी डॉक्युमेंट किंवा मी काहीतरी, कारण का मी स्वतः कोर्टात गेलोय. मी रिट पिटिशनचा जो नंबर आहे तो पण मी उद्या मिळाला रिट पिटिशनचा नंबर तुम्हाला पाठवतो. तो रिट पिटिशनचा नंबर तुम्ही घ्या, तुम्ही व्हेरीफाय करा की हे किती खोटं चाललंय ते. आम्ही आमचे वकील दिलेलेच आहेत, पण मालवणवर 6-8 महिन्यांनी किंवा वर्षभरामध्ये परत कधी निवडणुकीचं संकट जनतेवर टाकू नका, कुठल्याच राजकीय पक्षावर टाकू नका. कारण का लोकांना आता आम्हाला डेव्हलपमेंट करून दाखवायचं आहे. आपण 6-6 महिने, त्याच्यातले 2-2 महिने आचारसंहितेमध्ये गेले, सगळे पक्ष अडकून बसतात, काम करायला संधी कोणालाच मिळत नाही. म्हणून असं खोटं काम जे होतं ते तुमच्या समोर जे उमेदवार आहेत शिल्पा यतीन खोत यांचा खोटारडेपणा, खोडसाळपणा मी तुमच्या समोर ठेवलेला आहे. आता ह्याच्यावर तुम्ही देखील पत्रकार म्हणून आपणही एक स्टँड घेणं गरजेचं आहे की आपण जर बाजू घ्यायची असेल तर आपण सत्याची बाजू घेतली पाहिजे. हे सरळ सरळ खोटं दिसतंय. मी काही बनवले नाही, याचा एकही डॉक्युमेंट मी बनवलेला नाही. हे प्रशासनाकडून मिळवलेले डॉक्युमेंट आहेत सगळे, एकही डॉक्युमेंट ह्याच्यातला माझा नाही. आता तुम्हीच मला सांगा या निवडणुकीमध्ये काय अर्थ आहे? एक बोगस प्रमाणपत्र जातीचं देणाऱ्या एका उमेदवाराबरोबर आम्ही लढतोय. आज मालवणला हे शोभत नाही. आपल्याला मालवणला कुठे घेऊन जायचं आहे? आणि या जात प्रमाणपत्राच्या ह्याच्यामध्ये हे जे काही सगळे घोळ झालेले आहेत त्याच्यामध्ये अतिशय आपण ही निवडणूक कुठल्या स्तरावर नेली आहे याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल. मला जे निवेदन करायचं होतं ते मी केलेलं आहे. तुम्हाला कुठले प्रश्न असतील तर तुम्ही विचारा. बघा, मी सुरुवातीलाच म्हटलं, यांनी खोटं सांगून भारतीय जनता पक्षासारख्या इतक्या मोठ्या पक्षाला खोटं बोलून उमेदवारी मिळवलेली आहे. जेव्हा पक्ष इंटरव्ह्यू घेतो तेव्हा काय बघतो? तुमचं निवडून येण्याचं मेरिट बघतो, तुमची वंशावळ बघत नाही. निवडणूक प्रक्रियेमध्ये जेव्हा आपण डॉक्युमेंट देतो त्या डॉक्युमेंटमध्ये आढळलं आम्हाला. आणि हे काल पण मी तुम्हाला बोललो, 7 ते 8 दिवस किंवा जास्तही असतील आम्हाला हे सगळे डॉक्युमेंट काढण्यासाठी गेले. कारण का मोदी लिपीमध्ये हे सगळं होतं, त्याच्यावर ट्रान्सलेशन आम्हाला हवं होतं. आम्ही 1-2 ट्रान्सलेटर पकडूनही दिलेले आहेत. म्हणून पक्षाचा इकडे कुठे रोल येत नाही. कारण का इंटरव्ह्यू होते ही मेरिटची येते, निवडणुकीची येते, वंशावळाची येत नाही. त्यांनी डॉक्युमेंट कुठे जोडलेले आहेत वंशावळाचे? पक्षाच्या कुठल्या विषयात नाही, निवडणुकीच्या विषयामध्ये. म्हणून कुठल्याही पार्टीवर आक्षेप किंवा त्यांच्यावर आरोप करणं चुकीचं आहे, म्हणून मी केलेला नाही. त्यांचा फॉर्म रद्द होणार, ते पहिलं तर त्याच्यासाठी निवडून आले पाहिजे. ते निवडून आम्ही कसं यायचं ते आम्ही बघू आमच्या पार्टीने. मी काल पण म्हटलं, जरी 1 मताने ते निवडून आले, शक्यता नाही पण जरी 1 मताने ते निवडून आले तरी तो फॉर्म कोर्टामध्ये टिकणार नाही. तुम्ही मागचे रेफरन्स काढा, वंशावळ ज्यांनी ज्यांनी चुकीची दाखवली कोर्टामध्ये त्यांची केस असेल, त्यांची जी डॉक्युमेंट असेल ते किती काळ टिकला? वर्षभराच्या आत कोर्ट निकाल देतो, टिकणारा नाही जरी हे जिंकले तरी. म्हणून पोटनिवडणूक तर लागणार जर हे जिंकले तर, पण ते लागूच नाही. त्यांनी आताच जनतेची माफी मागावी असं आमचं म्हणणं आहे. कशाला तुम्ही जनतेला खोटं बोलून मतं मागताय? हा माझा विषय आहे.